नाही, आजचा हा मेळावा घेण्याचं कारण एक आहे की शिवसेना पक्ष आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी असून दे किंवा जनतेसाठी असून दे रस्त्यावरती येऊन अनेक आंदोलन केलेले आहेत. पण आता पाहिलं तर ह्या शक्तिपीठाची गरज नसताना या राज्य शासनातील आणि केंद्र शासनातील काही मंत्र्यांच्या पोट भरण्यासाठी या शक्तिपीठचा रोड हा करत आहेत. कारण का अनेकांनी ह्याच्या अगोदर चंद्रपूरमध्ये खाणी खरेदी केलेल्या आहेत आणि त्याचा थेट माल नेण्यासाठी गोव्याला ह्या रोडची त्यांनी ही बंदोबस्त करत आहेत. समजा तिने हा शक्तिपीठ जनतेचा विरोध करूनसुद्धा थांबवला नाही तर या सत्तेत असणाऱ्या आमदारांच्या असतील, मंत्र्यांच्या असतील, आमचा शिवसैनिक असतील, शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख असतील, त्यांच्या गाड्या अडवून त्या ठिकाणी आम्ही त्यांना निषेध करू. या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरावरती आम्ही लवकरात लवकर यांनी जर यात भाग नाही घेतला तर आम्ही मोर्चा काढून त्यांचाही निषेध या ठिकाणी आम्ही करू. महाराष्ट्र शासनानं नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्गाचा गेली वर्षभरापूर्वी एकदा जाहीर केलं आणि 5 मेला जी आत्ता शेवटची अधिसूचना निघाली त्याच्या अनुषंगानं खरं तर आमचा शेतकरी हा या बाबतीमध्ये आमच्या इथली जी जमीन आहे ही पिकाऊ जमीन आहे. मराठवाडा, नागपूर, विदर्भासारखी कोरडवाहू नाही आणि त्यामुळं जर काय शेतकऱ्यांची जमीन काढून आपण पर्यावरणाचा ऱ्हास करणार असाल तर निश्चितपणे आम्ही इथं शांत बसणार नाही. आदरणीय उद्धवसाहेबांच्या सूचनेप्रमाणे शिवसेना जी संयुक्त मोजणी आहे याला विरोध करते आणि त्या दृष्टिकोनातून आजचा आम्ही मेळावा घेतला आहे. या मेळाव्याच्या नंतर प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांना आम्ही जनजागृती करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.